शुभ सकाळ मित्रांनो. सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा. गावाकडे खूप प्रसन्नतेचं वातावरण असतं. आता आंघोळ करून आताच मी आले. चहा करून ठेवलेला आहे आणि कुकरला हिरवे वाटाणे शिजत घातलेले पातळ भाजी बनवण्यासाठी. आता बसले मी पीठ मळायला. तर पीठ मळून घ्यायचंय. आज मुलांना सुट्टी असल्याने निवांतच उठले आणि स्वयंपाकाला लागली. गावाकडे सकाळचं माल तोडायची गडबड असते. आम्ही आगोरा वांगे लावलेले त्यामुळे माल तोडायला गेलेले आहेत आईन ते, आणि मी आता स्वयंपाक बनवते. हे माझ्या मोठ्या मुलाला क्लास आहे. 9:30 वाजता क्लास असतो त्याचा. आता मला त्यातला नाश्ता ते बनवायचा आहे. मग तो 9:30 वाजता गेला की 1 वाजता घरी येतो. आता पीठ मळून घेते मी. पीठ मळून झाल्यावरती वाटाण्याची पातळ भाजी आणि चपात्या बनवायच्यात. नाश्त्याला छान चपाती द्यायची मुलांना. माझा छोटा मुलगा झोपलेला आहे. तो आज निवांत आहे, त्याला स्कूल नाही. आता पीठ मळून झालंय माझं. दूध तापायला ठेवलेलं आहे आणि वाटाणे पण शिजून झालेत. भाजी पण टाकलेली आहे. असे आमच्या इकडे गावाकडे सकाळ खूप छान होते. रोज छान दिवस जातात. आता स्वयंपाक माझा बनवून होत आलेला आहे. मुलाचं आवरून त्याला स्कूलमध्ये काढून दिलेलं आहे आणि आता घरातील पाणी भरायचं आहे. जेवण करायला बसलेलो आहे आम्ही सर्वजण. बघा जेवण करतोय. पुन्हा संध्याकाळी जेवण करतोय. शेतात गेलो होतो दिवसभर. जेवणात दोडक्याचा ठेचा बनवला आहे. परत लहान मुलाला दूध भाकरीचा काला बनवून दिलेला आहे आणि मसाले भात घातलेला आहे. बघा सकाळची वाटाण्याची पातळ भाजी. बिबडी पण आहे. तुम्हाला बिबडी आवडते का? दुधाचा काला बनवलेला आहे त्याला. आम्ही सर्वजण जेवण करायला बसलेलो आहे. ज्वारीची मस्त अशा भाकरी बनवलेल्या आहेत, ज्वारी बाजरीच्या. आमच्या इकडे दोन्ही प्रकारच्या भाकरी लागतात. या सर्वांनी जेवायला. आम्ही जेवण करतोय.